गंगाखेड तालुक्यातील धारासूर शिवारातील ही घटना आहे। दुपारच्या 3 वाजता अचानक एकाच कुटुंबातील तिघांनी रेल्वेखाली जाऊन आपली जीवनयात्रा संपवली होती। मालगाडी आली आणि त्यांच्या अंगावरून गेली आणि सगळीकडेच खळबळ उडाली होती। आता याचं नेमकं कारण काय होतं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं। तर आता सध्या याचे खुलासे झालेले आहेत आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे। ही संपूर्ण घटना आज आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करून घ्या। या घटनेमध्ये मसनाजी सुभाषराव तोडमे हे 47 वर्षीय शिक्षक, त्यांची पत्नी 42 वर्षीय रंजना व 20 वर्षीय मुलगी अंजली या तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला। गुरुवारी दुपारी 3 वाजता ही घटना घडली। तोडमे हे गंगाखेड शहरातील ममता माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते। ते अहमदपूर तालुक्यातील किन्नुकुद्दी येथे रहिवासी होते। गुरुवारी दुपारी अचानक ही घटना घडल्यानंतर त्यांचे धड आणि शरीर वेगवेगळे झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती। आता पोलीस तपासात ही घटना कशामुळे घडली हे उघडकीस आले आहे। आता ही घटना गुरुवारी म्हणजेच जवळपास या घटनेला 1 महिना झाला होता आणि पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं। या घटनेतील मयत 20 वर्षीय मुलगी अंजली हिला माझ्यासोबत लग्न कर अन्यथा तुझ्यासोबतचे असलेले व्हिडिओ फोटो व्हायरल करू अशी ब्लॅकमेलिंगची धमकी देण्यात आली होती। त्यामुळे बदनामीपेक्षा या शिक्षक कुटुंबाने मृत्यूला कवटाळल्याचे या घटनेतून उघडकीस आलेले आहे। 28 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती। घटना घडल्यानंतर सहाय्यक निरीक्षक सुनील इंगळे यांनी तपासाला सुरुवात केली। तेव्हा एका CDR वरून पोलिसांचा संशय बळवला। त्यांनी शिवम नारायण राऊत या युवकाला तपासणीसाठी बोलवले। तेव्हा त्याच्या चौकशीतून संबंधित मुलीस व तिच्या कुटुंबाला ब्लॅकमेलिंग केल्याचे उघडकीस आले आहे। तर अशी ही घटना घडली होती। अक्षरशः एका मुलामुळे हे कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे। माझ्यासोबत लग्न कर, लग्न जर केलं नाही तर तुझे जे फोटो आहेत ते मी सोशल मीडियावरती व्हायरल करेन अशा धमक्या दिल्यानंतर अक्षरशः या कुटुंबाने रेल्वेखाली जाऊन आपली जीवनयात्रा संपवलेली आहे। मला या घटनेबद्दल काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। जर तुम्ही अजून गुन्हेगार XYZ या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। नमस्कार।